भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 2. सांख्ययोग. श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ प्रत्येक व्यक्तीने जो या पृथ्वीवर जन्माला आला त्याने ऐकायलाच पाहिजे. आयुष्यात एकदा तरी, लहान बाळापासून तर म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत श्रीमद्भगवद्गीता एकदा तरी आयुष्यात ऐकायलाच पाहिजे. आणि ही भगवद्गीता जर आईच्या गर्भात असताना ऐकली तर त्या व्यक्तीचे जीवन काय सुफळ आणि सुज्वळ आणि निर्मळ असे पवित्र जीवन जगण्याचा त्यांना संधी मिळते. तर आपण आज या कथेला सुरुवात करूया. हे अर्जुना, यश आणि अपयशावरील संपूर्ण आसक्तीचा त्याग करून समभावाने आपली कर्मे कर. अशा समभावालाच योग असे म्हटले जाते. श्रीकृष्ण अर्जुनाला योगमुक्त कर्म करण्यास सांगतात. हा योग म्हणजे काय? योग म्हणजे सदैव चंचल असणाऱ्या इंद्रियांचे नियंत्रण करून परमतत्वावर मन एकाग्र करणे होय. परमतत्व म्हणजे कोण आहे? परमतत्व म्हणजेच श्री भगवान होत. आणि भगवंत स्वतः अर्जुनाला युद्ध करण्यास सांगत असल्यामुळे अर्जुनाने युद्धाच्या परिणामांचा विचार करण्यापूर्वीच मुळीच आवश्यकता नव्हती. लाभ अथवा जय श्रीकृष्णांचा प्रश्न आहे. श्रीकृष्णांच्या आदेशानुसार अर्जुनाने कार्य करण्याचा उपदेश त्याला देण्यात आला होता. श्रीकृष्णाच्या आज्ञेचे पालन करणे हाच वास्तविक योग आहे आणि याचे पालन कृष्ण भावनामृत पद्धतीमध्ये केले जाते. कृष्ण भावनामृताद्वारेच मनुष्य स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करू शकतो. मनुष्याने श्रीकृष्णाचा सेवक किंवा श्रीकृष्णाच्या सेवकाचा सेवक बनणे अत्यावश्यक आहे. कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे आणि या मार्गाद्वारेच आपण योगमुक्त कर्म करू शकतो. अर्जुन क्षत्रिय आहे आणि म्हणून तो वर्णाश्रम धर्म संस्थेत सहभागी होत आहे. विष्णू पुराणांमध्ये सांगण्यात आले आहे की वर्णाश्रम धर्म पद्धतीचा संपूर्ण उद्देश श्री विष्णूंना संतुष्ट करणे हा आहे. भौतिक जगातील नियमांप्रमाणे प्रत्येक जण स्वतः तृप्त होण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु वास्तविकपणे मनुष्याने स्वतःची संतुष्टी न करता श्रीकृष्णांना संतुष्ट केले पाहिजे. म्हणून जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णांना संतुष्ट करीत नाही तोपर्यंत तो वर्णाश्रम धर्माच्या तत्वाचे पालन योग्य रीतीने करू शकत नाही. अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे कार्य करण्याचा उपदेश अर्जुनाला देण्यात आला आहे. हे धनंजया, भक्तिमय सेवेद्वारे सर्व निंद्य कर्मांना दूर सार आणि त्या भावनेमध्येच भगवंतांना शरण जा. जे आपल्या कर्मफळाचा उपभोग घेऊ इच्छितात ते कृपणच आहेत. आपण भगवंतांचे नित्य सेवक आहोत हे आपले मूळ स्वरूप वस्तुतः जाणणारा मनुष्य कृष्ण भावना भावित कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्माचा त्याग करतो. पूर्वीचे वर्णन केल्याप्रमाणे बुद्धियोग म्हणजे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा होय. अशी भक्तिपूर्ण प्रेममयी सेवा म्हणजे आत्म्याचा कर्म करण्याचा योग्य मार्ग आहे. केवळ कृपण लोकच आपल्या कर्मफळाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात, पण त्यामुळे ते भवबंधनात अधिकच गुंतत जातात. कृष्ण भावनेमध्ये केलेल्या कर्माव्यतिरिक्त इतर सर्व कर्मे ही निंद्य कर्मच आहेत, कारण अशा कर्मामुळे मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्राला बांधला जातो. म्हणून मनुष्याने स्वतः कर्माचे कारण बनण्याची कधीच इच्छा करू नये. सर्व काही कृष्ण भावनेमध्ये म्हणजेच श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी केले पाहिजे. कृपण व्यक्तीला
सुदैवाने किंवा कठीण परिश्रमाने प्राप्त केलेल्या संपत्तीचा योग्य उपयोग कसा करावा याचे ज्ञान नसते. मनुष्याने आपली संपूर्ण शक्ती कृष्ण भावनाभावित कर्म करण्यात व्यय केली पाहिजे आणि त्यामुळेच त्याला आपले जीवन यशस्वी करता येईल. कृपण व्यक्तीप्रमाणेच दुर्दैवी लोकही आपल्या मानवी शक्तीचा भगवंत सेवेमध्ये उपयोग करीत नाहीत. भक्तिपूर्ण सेवा करणारा मनुष्य या जन्मात सुद्धा चांगल्या आणि वाईट कर्मापासून मुक्त होतो. म्हणून तो योगयुक्त होण्याचा प्रयत्न कर, कारण योग हेच सर्व कर्मातील कौशल्य आहे. अतिप्राचीन काळापासून प्रत्येक जीव आत्म्याने आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माच्या विविध फळांचा संचय केला आहे, म्हणजे संग्रहित केले आहे. म्हणूनच तो आपल्या मूळ वैधानिक स्वरूप स्थितीपासून सतत अनभिज्ञ राहिला आहे. मनुष्याने अज्ञान भगवद्गीतेतील उपदेशाद्वारे दूर होऊ शकते. भगवद्गीता मनुष्याला सर्व परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यास आणि जन्मजन्मांतरापासून संचित झालेल्या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या चक्रात बळी पडण्यापासून वाचण्यास शिकवते. म्हणून अर्जुनाला कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्याचा उपदेश देण्यात आला आहे, कारण कृष्ण भावना ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. याप्रमाणे महान ऋषीमुनी अथवा भक्तगण भगवंताच्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होऊन भौतिक जगातील कर्मफळातून मुक्त होतात. त्यानंतर ते जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन सर्व दुःखांच्या पलीकडील स्थानाची भगवत धर्माची प्राप्ती करतात. भगवंत व्यक्त सृष्टीचा आश्रय आहेत आणि मुकुंद अर्थात मुक्तिदाता म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चरणकमलरूपी नावेचा ज्याने आश्रय ग्रहण केला आहे त्याला हा भवसागर वासराच्या खुराच्या ठशात मावणाऱ्या पाण्यासमान वाटतो. पदोपदी संकटांनी भरलेले स्थान प्राप्त करणे हे त्याचे ध्येय नसून परम अर्थात भौतिक क्लेशाविरहित स्थान किंवा वैकुंठ प्राप्त करणे हेच त्यांचे ध्येय असते. अज्ञानवश मनुष्य जाणत नाही की भौतिक जग हे पदोपदी संकटांनी भरलेले आणि अत्यंत क्लेशदायक आहे. केवळ अज्ञानामुळेच अल्पबुद्धी लोक सकाम कर्म म्हणजे सत्कर्म करून परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात, कारण त्यापासून प्राप्त होणाऱ्या फळांमुळे आपण सुखी होऊ शकतो असे त्यांना वाटते. विश्वामध्ये कुठेही आणि कोणत्याही प्रकारचे शरीर क्लेशविरहित जीवन देऊच शकत नाही हे त्यांना माहीत नसते. जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ही जीवनाची दुःखे भौतिक जगतात सर्वत्र आढळतात. परंतु भगवंताचा सनातन सेवक म्हणून स्वतःचे स्वरूप जाणून भगवंताचे स्वरूप जाणणारा मनुष्य स्वतःला भगवंताच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करतो. यामुळे स्वाभाविकच भौतिक क्लेशदायी जीवन आणि काळ तथा मृत्यू यांचा यात्विचितही प्रभाव नसणारा वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. स्वतःची मूळ स्वरूपस्थिती जाणणे म्हणजेच भगवंताचे दिव्य स्वरूपही जाणणे होय. आत्मा आणि भगवंत या दोहोंचे स्वरूप एकसमान आहे असे समजण्याची चूक करणारा मनुष्य अंधकारात असतो आणि यामुळेच तो भगवंताची भक्तिपूर्ण सेवा करू शकत नाही. तो स्वतःलाच भगवंत मानतो आणि या प्रकारे जन्ममृत्यूच्या चक्रात पडण्याचा मार्ग स्वतःच मोकळा करतो. तथापि भगवंतांची सेवा करणे ही आपली स्वरूपस्थिती आहे हे जाणणारा मनुष्य स्वतःला भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न करतो आणि तत्काळ वैकुंठ लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. भगवंताची सेवा म्हणून केलेले कर्म म्हणजेच कर्मयोग किंवा बुद्धियोग होय, किंवा स्पष्ट शब्दात सांगावयाचे असले तर हीच भगवत भक्ती होय. यालाच कर्मयोग असे सुद्धा म्हटल्या जाते. कृष्ण भगवान अर्जुनाला काय म्हणतो?
जेव्हा तुझी बुद्धी या मोहरूपी घनदाट अरण्याच्या पलीकडे जाईल, तेव्हा तू ऐकलेल्या सर्वाविषयी आणि ऐकावयाचे आहे अशा सर्वाविषयी उदासीन होशील. केवळ भगवंताची भक्ती करून वेदांतील कर्मकांडाविषयी उदासीन झालेल्या महान भगवद्भक्तांची पुष्कळ उदाहरणे आहेत. जेव्हा एखादा मनुष्य वास्तविकपणे श्रीकृष्ण आणि त्यांच्याशी असणारा आपला संबंध जाणतो, तेव्हा तो जरी पारंगत ब्राह्मण असला तरी सकाम कर्माच्या म्हणजे सत्कर्माच्या विधीपासून स्वाभाविकपणे पूर्णपणे उदासीन होतो. भक्तांच्या परंपरेतील महान भक्त श्री माधवेंद्र पुरी म्हणतात, हे त्रिसंध्या समयी प्रार्थनांनो, तुमचा जय जयकार असो. हे स्नान मी तुला वंदन करतो. हे देवतागण, हे पितृगण, मी तुम्हाला वंदन करण्यास असमर्थ असल्यामुळे मला क्षमा करा. आता मी जेथे जेथे बसतो तेथे तेथे यदुश्रेष्ठ आणि कंसाचे वैरी श्रीकृष्ण यांचे मी स्मरण करू शकतो आणि यामुळे मी स्वतःला पापांच्या बंधनातून मुक्त करू शकतो. हेच माझ्यासाठी पुरेसे आहे असे मला वाटते. वेदांमधील संस्कार करणे, दिवसातील त्रिसंध्या समयी केल्या जाणाऱ्या प्रार्थना समजून घेणे, सकाळी प्रथम प्रहरी स्नान करणे, पूर्वजांना प्रणाम करणे इत्यादी धार्मिक विधी नवसाधकांसाठी अत्यावश्यक आहे. पूर्णपणे कृष्ण भावना भावित होऊन भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये रममाण झालेल्या भक्ताने पूर्वीच सर्व पूर्णत्वाची प्राप्ती केलेली असते आणि म्हणून तो या प्रकारच्या सर्व नियामक तत्वांपासून उदासीन होतो. जर एखादा मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या सेवेद्वारे ज्ञानाची प्राप्ती करू शकत असेल, तर त्याने शास्त्रामध्ये सांगितलेल्या विविध प्रकारचा त्याग करण्यासाठी तो व्यक्ती तपस्या किंवा यज्ञ करण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांची प्राप्ती करणे हा वेदांचा हेतू आहे. हे न जाणता जर एखादा मनुष्य केवळ कर्मकांड करण्यात मग्न असेल, तर तो अशा कर्मामध्ये व्यर्थ वेळ दडवत आहे. कृष्ण भावना भावित भक्त शब्द, ब्रह्म किंवा वेद आणि उपनिषदे यांच्या मर्यादा ओलांडून पलीकडे जातात. जेव्हा तुझे मन वेदांच्या डौलदार अलंकारिक भाषेने विचलित न होता आत्मसाक्षात्कारामध्ये समाधिस्थ होईल, तेव्हा तुला दिव्य भावनेची प्राप्ती होईल. उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण. राधे राधे.